जसं वातावरण बदलेल तसं दवाखान्यात आपल्याला गर्दी दिसते. मागच्या 15 ते 20 वर्षामध्ये आपल्या देशामध्ये शहरीकरण इतकं वाढत चाललेलं आहे. गावातले थोडेसे सुशिक्षित उदरनिर्वाहासाठी शहराकडे आले, ते शहरातलेच झाले. प्रत्येक जण पैसा कमवण्यासाठी आलेला आहे. तो जो एक प्रत्येकाच्या मागे एक भुंगा लागलेला आहे. माझं हे टार्गेट आहे. मला एक 1 बीएचके होता, मला 2 बीएचके घ्यायचा आहे, 3 बीएचके घ्यायचा आहे, मला बंगलो घ्यायचा आहे. मग याच्यासाठी तो पळतोय. पण हे सगळं मिळवत असताना तो स्वतःचा फिटनेस बाजूला ठेवतोय. त्याच्यामुळे काय झालं की शहरातल्या लोकांच्या आरोग्याची गुणवत्ता आहे ना ती कमी होत चाललेली आहे. गावं 9 वाजता 10 वाजता झोपतात. शहरं रात्री 2, 3, पहाटे 4 वाजेपर्यंत जागी असतात. आणि हे जे लाईफस्टाईल झालेलं आहे ना, हेच मुळात आरोग्यासाठी घातक आहे. म्हणून प्रत्येकाने स्वतःच्या आरोग्याचं एक अवलोकन केलं पाहिजे. जसं आपण प्रत्येक गोष्टीत ऑडिट करतोय आता. प्रत्येक बिझनेस पण ऑडिट करतो. प्रत्येकाचे हिशोब ठेवतात. सगळ्या सगळ्या गोष्टींचं सगळं त्यांच्याकडे रेडी असतं. अगदी पुढच्या 2 वर्षाचा प्लॅन रेडी असतो, बरोबर. की या महिन्यामध्ये या दिवशी आम्हाला ट्रिपला जायचंय किंवा या बर्थडेला या डेस्टिनेशनला तो सेलिब्रेट करायचा आहे. पण कोणाकडेही स्वतःच्या आरोग्याचा ऑडिट नाहीये किंवा कोणी काही त्या लेव्हलला प्लॅन करत नाहीयेत. बिलकुलच लक्ष देत नाहीये.